हाय हॅलो, एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप चांगला जावं हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. आणि हो, दुपारचे 3-3:30-4 वाजलेले होते. म्हणजे गहू साफ करायला बसलेली होती इकडे. आणि ना म्हणजे पीठ होतं, 2-3 दिवस अजून जाणार होतं, पण म्हटलं की एवढं वेळेवर करण्यापेक्षा हे टाईम तर करून घ्यावं, म्हणून गहू साफ करत होती. आम्ही ना जेव्हा पोतं घेतो ना तेव्हा ऊन दाखवून म्हणजे चाळणी मारून कोटीत भरून ठेवतो. पण जेव्हा पण मग गिरणीतनं दळून आणायचं असतं ना, तेव्हा मी एकदा परत चाळण मारते आणि एक हात मारून घेते, निवडून घेते. म्हणजे कारण की कसं आहे, कधी पण बादड ते लागायची शक्यता असते, त्याच्यामुळे साफ करून घेते. आणि निवडून नाही ठेवत मी, फक्त चाळणी मारून कोटीत भरून ठेवते. त्याच्यामुळे मग जेव्हा पण दळण करायचं असतं तेव्हा मी अगोदर साफ करून घेते गहू आणि मगच दळायला देते. इकडे बघा संध्याकाळची वेळ झालेली होती, दिवाबत्ती करायची होती. आणि बघा किती अंदाज झालेला होता, कारण की तेव्हा 7 वाजलेले होते. मग पहिले बाहेर तुळशीपाशी दिवा अगरबत्ती लावली. इकडे ना माझी दिवाबत्ती करून झाली होती. स्वामी समर्थ महाराजांची जपमाळ करून झाली होती. मला जसं जमन जसं मी माळ जप करते. कधी 1, कधी 2, कधी 5, असं जसा टाईम असतो तसं मी जपमाळ करते, स्वामीचरित्राचं वाचन करते. तर मग सिया इकडे लगेच अभ्यासाला बसली होती. क्लासवरून आली ती 7 वाजेला आणि लगेच 7-7:30ला ती अभ्यासाला बसली. आणि बघा तिने केवढा पसारा काढला, तर सगळे बुक ते सगळं बॅगच्या बाहेर काढून ठेवलेलं होतं. आणि मी तिला बोलत होती, अगं तू एवढं काय काय करते म्हणून. तर मी बोलली ती बोलली की मी हे सगळं व्यवस्थित लावते, एकावर एक ठेवून देते, जे लागतं तेच बॅगेत ठेवते. तर तिने मला असं सांगितलं. ती बघा इकडे बोलते आहे. आणि मग तिने हे सगळं लावून दिलं. तिने लावलं पण नसतं बरं का, पण मग तिला मी ओरडली, म्हटलं हे तू लाव आणि मग अभ्यासाला बस. तर हो बोलली. करते ती, पण मग टाईमपास करून मग थोडंसं मध्येच टी व्ही पाहिलं असतं, असं काही केलं असतं तिने. पण मग मी बोलल्यानंतर लगेच पटकनी लावून दिलं आणि मग लगेच अभ्यासाला बसली. आणि तिला म्हटलं, तिची रोजची ती जागाच ठरून गेलेली. तिला किती म्हटलं ना, अगं तू टी व्हीपाशी नको बसत जाऊ, तिथं काय ते टी व्हीच्या तिथं खाली आहे ना कप्पा, तिथं सगळं तिचं बुक्स ते नोटबुक ठेवलेलं असतं ना, त्याच्यामुळे ना तिला तिथंच सवय लागली बसायची. आणि नेमकी माझा सिरियलचा टाईम असतो आणि मी तिला बोलत असते, पण ती काय ऐकत नाही. तिला ती सवय लागली तिथंच बसायची. आणि तिला मी बोलली तरी ती तिथंच बसली. तिचं चालू होता अभ्यास. मग मी टी व्हीचा पण आवाज म्यूट करून ठेवलेला होता. म्हटलं कारण की आता एक्झाम आलेली आहे जवळ आणि मग अभ्यास राहतो, त्याच्यामुळे मग नाही लावत मग मी सहसा टी व्ही. मग नेमकी असं होतं ना, मला पण दिवसभर टाईम भेटत नाही. अगदी 1-2 सिरियल बघती, पण ते पण मग आता एक्झाम चालू असल्यामुळे मग ते पण बंद करून द्यावं लागतं. म्हटलं चला जाऊन द्या, मग टी व्ही बंद करून दिला. ती तिचा अभ्यास करत होती, हँडरायटिंग करत होती, पण ती बोलून करत होती. मी काही इकडे ते शूट घेतलं नाही बोलण्याचं, तर म्यूट केलेलं होतं. ती बोलून सगळं ते लर्न करत होती. तिचं हँडरायटिंग बरंचसं म्हणजे आता सुधरत चाललेलं आहे. आणि मी तिच्या जवळच बसलेली होती ती अभ्यास करेपर्यंत. आणि मग तिचा अभ्यास झाल्यानंतर मग मी स्वयंपाकाला गेली, कारण की इतर वेळेस नाही घेत बरं का, पण एक्झाम असल्यावर मग मला तिचा थोडाफार अभ्यास घ्यावा लागतं, लर्न करून घ्यावं लागतं.
थोडंसं तिचं हँडरायटिंगकडे लक्ष द्यावं लागतं, कारण की तिची ना हँडरायटिंग खूप खराब आहे. म्हणजे कधी कधी अक्षरशः शब्द समजत नाही तिचे, तिने काय काढलं आहे आणि काही नाही. मला तर कधी कधी वाचलंच जात नाही तिचं ते हँडरायटिंग. त्याच्यामुळे तिच्यापाशी बसली काही व्यवस्थित काढते, नाहीतर मग काहीतरी काढून रिकामी होऊन जाते. पण असं चालू आहे आता तिला क्लास लावायचा हँडरायटिंगचा, बघू आता उन्हाळ्यामध्ये. आणि हा व्हिडिओ एक तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी. तर बघा आमच्याकडे ना सकाळी 7 वाजेलाच माकड आलेले होते. 4 माकड होते, पण ते वरती झाडांवर होते. हा एकच होता की तो खाली असा उड्या मारित होता. तर म्हटलं चला व्हिडिओ घ्यावं, तुमच्यासोबत पण शेअर करावं. 4 आलेले होते दिवसभर. ह्या आमच्या ना पाठीमागच्या साईडला हे ओपन प्लेस आहे ना, तिथं ते होते. झाडं पण आहे ना तिथं. मग ते तिथं ते असे फिरत होते, त्या झाडावर उड्या मारत होते. आणि एका झाडावर ना फळं असताना ते फळं खात होते. आणि हे बघा आता वरती चढण आणि तिथे ना ते आडवं ते झाडावर मस्त असं झोपून घेतलं त्यांनी वरती चढून. तर म्हणजे इतके लोक ते सगळं हसत होते ना, इतका छान झोपलेला होता ना. आणि ते नेमकी ना कॅमेरेमध्ये ते व्यवस्थित मोबाईलमध्ये दिसत नाही आहे, सॉरी. कारण की ना तिथं सगळे ते झाडांच्या फांद्या ते असल्यामुळे ना झोपलेलं दिसत नाही. आम्हाला दिसतंय पण ते कॅमेरेमध्ये व्यवस्थित दिसत नाही ते कसं झोपलेलं आहे. आणि बघा लोकांनी म्हणजे त्यांना तिकडं भरपूर असं भिंतीवर आणून खायला असं बिस्किट केळी असं ठेवलेलं होतं. पण त्याला काही खायचंच नसेल म्हणून तो खाली इकडे बसलेला होता. आणि त्याला काय पाहिजे नव्हतं, काही समजतच नव्हतं. हे बघा आता तो चढला वरती आणि इकडे बघा तो झोपला. हे बघा दिसतंय मला, हे बघा त्याचा चेहरा दिसतोय, मस्त झोपला. आणि सियाला लगेच आम्ही आतमध्ये आलो. सियाला क्लासला जायचं होतं, 10 वाजलेले होते. सियाचं आंघोळ वगैरे चहा बिस्किट खाऊन झालं आणि लगेच तिला आहे ना क्लासला जायचं होतं. तिचा ना 10 वाजेचा क्लास होता. मग ती क्लासला गेली आणि तिचं खूप निवांत चालतं, इतकं निवांत. ती चहा बिस्किट खात होती ना. तिला म्हटलं अगं 10 वाजत आले, पटपटावर चालू होतं तिचं निवांत. सुट्टी म्हटलं का खूप निवांत चालतं तिचं. आणि हो, हा व्हिडिओ रविवारी सकाळचा येतोय. तर चला प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपल्या मायलेकी चॅनलला.